काही अपमान क्षणिक असतात तर काही अपमान इतिहास घडवतात. असाच एक अपमान ज्याने सुडाला जन्म दिला आणि मैत्रीला वैरात बदलला आणि महाभारताच्या युद्धाची बिजरवली गेली. ही कथा आहे द्रोणाचार्य, द्रुपद, पांडव आणि कौरव यांच्या नियतीची. नमस्कार, महाभारताच्या आणखी एका गूढ आणि ठराविक कथेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. हस्तिनापूरच्या सभेमध्ये त्या दिवशी विलक्षण शांतता होती. कुरु राजकुमारांचं भव्य प्रदर्शन हे नुकतंच संपलं होतं. अर्जुनाचे अचूक बाण, भीमाची अपार शक्ती आणि कर्णाच्या ठरवक आगमनाने संपूर्ण सभागृह भारावून गेलं होतं. पण गौरवाच्या या क्षणाआड एक गंभीर प्रश्न दबा धरून बसला होता की हस्तिनापूरचा पुढील युवराज कोण? कोण न्याय, संयम आणि धर्माचं प्रतीक असणारा धर्मराज युधिष्ठिर, की महत्वाकांक्षा, अहंकार आणि सत्तेची असह्य भूक असणारा राजा धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन? हा विचारच धृतराष्ट्राच्या मनात अस्वस्थतेची आग पेटवत होता. तेवढ्यात गंभीर पावलांनी द्रोणाचार्य सभेमध्ये आले. सभागृह शब्द झालं. राजे, मंत्री, कुरु सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. द्रोणाचार्य शांतपणे व कठोर स्वरात म्हणाले, मुलांनो, तुमचं शिक्षण पूर्ण झालं आहे. माझ्याकडे जे काही होतं ते सर्व ज्ञान मी तुम्हाला दिलं. संघ थांबून डोळ्यात भरलेली वेदना लपवत ते पुढे म्हणाले, शिक्षण पूर्ण होण्यासाठी अजून एक गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे गुरुदक्षिणा. आणि जो कोणी मला ही गुरुदक्षिणा देईल तोच राजा बनण्याचा पात्र असेल. सभेत कुजबूज सुरू झाली. तेवढ्यात युधिष्ठिर नम्रपणे पुढे आला आणि म्हणाला, गुरुदेव, आपण जे मागाल ते आम्ही देऊ. धर्मासाठी आणि गुरुसाठी आम्ही सर्वस्व अर्पण करू. तेवढ्यात द्रोणाचार्य ठाम स्वरात म्हणाले, पांचाल देशात जा आणि राजा द्रुपदला बंदी बनवून माझ्या समोर आणा. हस्तिनापूर सभेमध्ये शांतता निर्माण झाली. मग द्रोणाचार्यांनी भूतकाळाचा दरवाजा उघडला आणि ते सांगू लागले, बालपणी ऋषी अग्निवेश यांच्या आश्रमात द्रोण आणि द्रुपद एकत्र शिक्षण घेत होते. एकाच गुरुकडून ज्ञान, एकाच झाडाखाली बसून स्वप्न. तेव्हा द्रुपद म्हणाला होता, द्रोण, मी राजा झालो की तुला माझ्या राज्याचा अर्धा भाग देईन. पण काळ बदलला. द्रुपद राजा झाला आणि द्रोण दरिद्रेच्या गर्तेत अडकले. मित्राच्या वचनावर विश्वास ठेवून ते द्रुपदच्या दरबारात गेले. पण तिथे मित्र नव्हताच. तो होता सत्याने अंध झालेला राजा. राजा आणि ब्राह्मण कधी मित्र असतात का? असे म्हणत द्रुपदने द्रोणांचा संपूर्ण सभेमध्ये अपमान केला. तो अपमान द्रोणांना हृदयात जळत्या लोखंडासारखा खोलवर उतला. आज त्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आली होती. हे सर्व ऐकून दुर्योधन संतापून म्हणाला, आचार्य, आपली आज्ञा माझ्यासाठी धर्म आहे. तो आपल्या 100 भावंडासह पांचालकडे निघून गेला. पण त्याचा गर्वच शत्रू ठरला. रणभूमीत कौरवांचा पराभव झाला आणि दुर्योधन रण सोडून पळून गेला. तेव्हा पांडव पुढे सरसावले. भीमाची गदा रणभूमी हादरवत होती. नकुल आणि सहदेव तलवारीने शत्रूंवर तुटून पडले आणि अर्जुनाने स्वतः द्रुपदला पराभूत केलं आणि बंदी बनवून द्रोणांच्या समोर आणलं. द्रोणाचार्य म्हणाले, तुझे संपूर्ण राज्य आता माझे आहे, पण मी तुला अर्धे राज्य परत देतो आणि आता आपण समान आहोत. मैत्री स्वीकारशील का? द्रुपदने मान डोलावली. पण अपमानाची जखम त्याच्या अंतःकरणात कायमचीच कोरली गेली. काळ पुढे सरकला. पांडव जनतेमध्ये अधिक लोकप्रिय होत गेले. हस्तिनापूर आता सुरक्षित हातात आहे असे लोक म्हणू लागले. हे कौरवांना असह्य झाले. धृतराष्ट्राने इच्छा न असताना पण युधिष्ठिरला युवराज म्हणून घोषित केला. दुर्योधनाच्या मनात क्रोधाची ज्वाला पेटली. तेव्हाच शकुनी मामा आले. शकुनी मामा म्हणाले, पांडवांना दूर पाठवा. लोकांच्या नजरात गेले की ते विसरले जातील आणि वाटेत एखादा अपघात झाला तर दोष कोणावर येणार नाही. धृतराष्ट्र द्विधा मनस्थितीत होता, पण शेवटी त्यांनी मान्यता दिली. पांडवांना वाराणव्रतच्या उत्सवाच्या निमित्ताने पाठवण्यात आले. पण ही यात्रा नव्हती. हा होता महाभारताच्या पहिल्या भीषण कटाचा आरंभ. एक अपमान, एक सूड आणि एक कट यांनी मिळून महाभारताच्या विनाशकारी युद्धाची भूमिका तयार केली. वाराणव्रतची वाट ही पांडवांसाठी प्रवास नव्हता, तो होता अग्निपरीक्षेचा आरंभ. पुढील भागात आपण पाहणार आहोत हा कट यशस्वी झाला की नाही, की नियतीने काही वेगळेच ठरवले होते. महाभारताची कथा इथून पुढेही संपूर्ण चालू राहील. तर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचा सपोर्ट असाच राहूया. मिळूया पुढच्या भागात. जय श्रीकृष्ण, जय श्रीराम.